गाभण शेळ्या शेवटच्या 2 महिन्यात म्हणजे 4थ्या आणि 5व्या महिन्यात का घाबरतात? काय कारण काय? कारण सर आम्ही केलेलं सर्व कष्ट शेळ्या गाभल्यामुळं वाटपट जातं, तर प्लीज आम्हाला मार्गदर्शन करा. तिच्या पोटाला लागलं का काय तर ती घाबरली सर. तर त्यासाठी कसं नियोजन करावं 3-4 महिन्याचं, आणि हा माझा प्रश्न होता सर. सर्रास शेळी पालकांचा बरं का हा सर्रास जवळजवळ 80% म्हणलं तरीसुद्धा चालेल. परंतु तुम्हाला कुणालाच तुम्ही उपचार करताय, सगळं करताय, परंतु तुम्हाला कारणं त्याची काय ही तुम्हाला सापडणं शक्य नाही. का? कारण तेवढी तुमची क्षमता नाही, तुम्ही तेवढा स्टडी केला नाही की जेवढा जवळून अभ्यास करावा लागतो. आलं का लक्षात? मी रात्रात डोळं फोडले ते यासाठी देण्यात आलं का तुमच्या? रात्रात जागून काढले, जागून आणि ऑब्झर्व केलेलं आहे शेळी गाभडायचं कारण काय. तर लक्षात ठेवा, तुम्ही गाभण शेळ्याचं अपार्टमेंट वेगळं करता. काही ठिकाणी हे गाभण शेळ्या वेगळ्या काढल्या बी नाहीत, सगळे एकत्रितच असतात. पण गाभडलेली शेळी तुमच्या लक्षात येईल कधीसुद्धा अशी ती डॉमिनंट आहे किंवा पूर्ण कळपामध्ये तिचं प्रभुत्व आहे अशी शेळी नसते. तिला कुठली तरी प्रभुत्व गाजवणारी दुसरी शेळी असते, मारणारी. प्रभुत्व गाजवणारी म्हणण्यापेक्षा मारणारी दुसरी शेळी असते. आणि जी मारणारी शेळी असते ना, लक्षात ठेवा, कधी कधी अशा केसेस होतात ज्या 2 शेळ्यामध्ये टक्कर होते, कधी कधी ह्या दोन्ही शेळ्या गाभरतात. त्याला कारणच आहे, लक्षात ठेवा. आपण पहा, स्त्रियांना 7व्या महिन्यापासून पुढे 8वा आणि 9वा महिना, 7वा, 8वा, 9वा आपण अजिबात प्रवास करू देत नाही. कारण काय आहे? कशा पाय प्रवास करू द्यायचा नाही? डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, प्रवास जर करायचा असेल तर गाडीवर हळू, दडदडीत किंवा गचक्यातून गाडी घालू नका. का? स्त्री जर अशी जर प्रेग्नंट असेल आणि गाडी जर गचक्यातून घातली तर लक्षात ठेवा, ते आतलं जे बाळ आहे ते बाळ फक्त थोड्याशा प्लासेंटानी, त्याला अम्बिलिकल कॉर्ड असं म्हणतात, त्यांनी युटेरसला जोडलेलं असतं. ती कॉर्ड तुटायला किंवा ती कॉर्ड प्लासेंटा आतमध्ये इन्सर्ट झालेला असतो, ज्याला आपण शेवटी पिल्लाचा जन्म झाल्यानंतर ज्याला झार पडणे म्हणतात, तो कालांतराने आफ्टर पर्च्युरेशन म्हणजे शेळी वेल्यानंतर अर्ध्या तासाने किंवा 1 तासाच्या आत तो झाड पडणे अपेक्षित असतो आणि तो पडतोय. का? कारण हार्मोन्स तिथे त्याला डिटॅचड करून, तिथे रोल ऑक्सिटॉसिनचा आहे, ध्यानात ठेवा. तिथे मसल्स रिलॅक्स्ड कंडिशनमध्ये होऊन तो झार बरोबर अध्यंतरी आपोआप निघतो. परंतु इथे काय होतं, शेळी दुसरी शेळी मारत असताना शेळी 3 महिन्यापर्यंत एवढी काय पिल्लाची वाढ नसते. नीट लक्ष द्या, पिल्लाची खरी वाढ ही 4थ्या आणि 5व्या महिन्यात होते बरं का. त्या आवर्जून गोष्टी लक्षात ठेवा. आणि ही वाढ 4थ्या आणि 5व्या महिन्यात होत असल्या 3ऱ्या महिन्यापर्यंत जास्त पोट दिसत नाही कधी शेळी, 3 महिने पूर्ण होईल. मात्र 4था महिना सुरू झाला की जवळजवळ मेजर त्याची वाढ जी आहे ती या 4थ्या आणि 5व्या महिन्यात होत असते. म्हणून
गाभण शेळ्यांचा खुराक 4थ्या महिन्यापासून कसा ठेवायचा याचा मी व्हिडिओ बनवलेला असेल या चॅनलवरती किंवा बनवेन पुढं, तो आवर्जून पहा. मग वजन पोटात काय नसल्यामुळं 3 महिन्यापर्यंत ती जर दुसरी शेळी आता कदाचित मारायला आली तर ही पळून जाते लगेच. परंतु 3-3.5 महिन्याच्या पुढची स्थिती जी आहे त्यावेळेला पिल्लाचं वजन वाढलेलं असतं आणि शेळीला काही एकदम पळता येत नाही. मग खायला टाकलेल्या अवस्थेमध्ये व्यासू द्या. तर जेव्हा जेव्हा दिवसा बघा या गाभण शेळ्या गाबडू नये म्हणून मस्त तुम्ही 10 शेळ्या तुमच्या गाभण शेळ्या एका अपार्टमेंटमध्ये म्हणजे दुसऱ्या शेळ्यापासून वेगळ्या केलेल्या आहेत. परंतु त्या 10 तर शाण्या आहेत का त्यांच्यामध्येही वैर चालूच असतं ना. हे मी दिवसा ऑब्झर्व केलंच आणि रात्रीसुद्धा ऑब्झर्व केलं, लक्षात ठेवा. मग या 10 शेळ्यांचं रात्रभर, कारण शेळीसारखा स्वच्छ प्राणी जवळजवळ कुठलाही नाही, कारण ती घाणीत कधी बसणारच नाही. नाविलाज झाला तर बसू शकते, आजारी असेल तरच बसू शकते. इतर वेळेस ती किती बी तुम्ही पाण्यात उभी करा बसणार नाही कधी, घाणीत उभी करा बसणार नाही कधी, चांगल्या जागेवरच जाऊन बसणार. गुणधर्म लक्षात ठेवा. मग शेळ्या काय होतं तुम्हाला सांगतो. आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी शेळीला लघवी सारखी लागत असते, लक्षात ठेवा. आणि शेळी जिथं लघवी करते तिथं पुन्हा बसत नाही, ती जाते दुसऱ्या अशा शेळीच्या ठिकाणी की तिच्या जागेवर तिला बसता येईल. मग आता तिथं जाऊन काय करते, ती अशा शेळीच्या जागेवर जाऊन बसते की ती दुसरी शेळी हिला घाबरत असेल. मग ह्या अचानक जाऊन शेळी ती शेळी झोपलेली असताना तिला जाऊन धडक देते. हे मी प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिलेलं आहे, नीट लक्ष द्या. त्याच्यामुळं हे टाळण्यासाठी शेळ्यामध्ये शेवटच्या 2 महिन्यामध्ये होणारे टक्कर, या टक्करी त्यांच्या कधी कधी होतात किंवा कधी लागतं. कधी कधी काय होतं, पळताना असं दुसऱ्या शेळीकडून वा टक्कर लागू नये म्हणून पळताना असं खरवडतं किंवा दुसरा बाहेरचा धक्का बसतो. त्या धक्क्यामुळेही ते प्लासेंटा डिटॅच झाला, युटेरसपासून गर्भाशयापासून डिटॅचड झाला की ते पिल्लू मरतं. आणि मरलेला भाग कुठलाही शेळी आत तिच्या लगेच लक्षात येतं, ती शेळी ओरडायला सुरुवात करते. टक्कर खेळून अशी शेळीच्या पोटात, तिला दुखायला लागतं ना पोटामध्ये, ओरडते आणि तासाभरात तर गाबडलेली असते. परंतु ही अवस्था येण्यापूर्वी आपण काळजी काय घ्यायची असते हे सगळं मी त्यामध्ये सांगितलं. मग आपण काय करायचं, सर शेळी गाबडू नये याच्यासाठी काय करायचं, तर हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. याच चॅनलवरती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.